आज बीड जिल्ह्यातील बालाघाटच्या पर्वतरांगेत असणाऱ्या वडवणी तालुक्यातील चिंचवण या नगरिकेचे नामांकित व्यक्तिमत्व तथा भूषण सन्माननीय शिक्षण महर्षी तथा शिक्षण सम्राट सोमनाथरावजी भाऊ बडेसाहेब यांचा जन्मदिन असल्यामुळे त्यांचे जन्मगाव चिंचवण या नगरीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असून श्री भावना पुढील आयुष्य सुख समाधानी आणि भरभराटीचे जाऊ म्हणून शनी त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. कारण भाऊंच्या माध्यमातून शनी जे विद्यार्थी घडले शाळेमध्ये शिकले ते या महाराष्ट्राचे सरकारी नोकरदार बनले आणि जे बनले ते देखील आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून शनी एक अत्यंत चांगल्या प्रकारे संस्काराच्या माध्यमातून शनी कुटुंबीय आनंदाने गुण्या गोविंदाने राहतात. शांत संयमी पाण्यासारखा निकळ चेहरा राजकीय सामाजिक क्षेत्राच्या पटलावर एक बीड जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाड्यातील नामांकित व्यक्तिमत्व म्हणून श्री सोमनाथरावजी भाऊ बडेसाहेब यांच्याकडे पाहिले जाते आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या विचारधारेवर चालणारे भाऊ म्हणून श्री सर्व परिचित आहेत. या डोंगर भागामध्ये तर अत्यंत मानांकन प्राप्त व्यक्तिमत्व तथा निकळ चेहरा म्हणून श्री भाऊकडे पाहिले जाते. आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताईजी मुंडे यांचे खंदे समर्थक आणि विश्वासी सहकारी म्हणून श्री देखील त्यांची ख्याती आहे आणि राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असताना भाऊंच्या हातून चांगले कार्य घडत आहे. कारण भाऊंच्या संसारातून सोन्याचा धूर निघतो परंतु अहंकार गर्व न बाळगता सतत रस्त्यावर वावरून श्री सर्वसामान्य झगडणारा या बालाघाटाच्या पर्वतातील नेता म्हणून शनी भाऊंची ख्याती आहे. आणि आज जन्मदिन असल्यामुळे लाईव्ह दिवकराच्या माध्यमातून आणि चिंचवण नगरी येथील नागरिकाच्या माध्यमातून शनी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. कारण भाऊंना देखील भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून येथील जनता पाहत आहे आणि नक्कीच ह्या वेळेस भाऊंचा पाठीमागे पराजय जरी झाला असला तरी अपयशच ही यशाची पहिली पायरी असते. कारण भाऊंना चांगल्या प्रकारे आता वातावरण ह्या भागामध्ये दिसत आहे आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांची राजकीय ताकद भाऊंच्या पाठीमागे हत्तीच्या मस्तकासारखी उभा असल्यामुळे यावेळेस नक्कीच भाऊ बीड जिल्ह्याचं मंत्रालय म्हणून समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये येथील बहादर जनता त्यांच्या पाठीमागे मतदान रूपी पंढरपूरच्या विठ्ठलासारखी उभा राहून शनी पाठवल्याशिवाय राहणार नाही. तरी भाऊंना आपण विचारू भाऊ आज आपला जन्मदिन असल्यामुळे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये आपले एकदम योगदान चांगले आहे आणि शिक्षण महर्षी शिक्षण सम्राट म्हणून आपली ख्याती असल्यामुळे या वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छेच्या माध्यमातून श्री काय संदेश देत आहे? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझा वाढदिवस आमच्या मित्रपरिवारामार्फत गावकऱ्यामार्फत सहकार्यामार्फत साजरा होत आहे. आज व्हॉलीबॉलच्या स्पर्धा गावातील तरुणांनी ठेवलेल्या आहेत त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि दरवर्षी वेगळ्या स्वरूपामध्ये माझा वाढदिवस दरवर्षी आम्ही साजरा करतो. त्याबद्दल माझ्या सहकार्यानं आमच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो. भाऊ शेवटचा प्रश्न आहे. सामाजिक राजकीय पटलावर आपले चांगले योगदान असल्यामुळे जनतेच्या मनातील नव्हे तर गळातील आपण एक ताईत आहात आणि भविष्यात राजकीय पटलावर आपण उत्तुंग भराने घेऊन शनी नक्कीच आपल्याला लोकप्रतिनिधी संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. या भागातील जनतेने संधी दिलं तर वाढदिवसाच्या माध्यमातून शनी जनतेला काय सांगू इच्छिता? मी राजकारणामध्ये 40 वर्षापासून काम करीत आहे. समाजकारणात सुद्धा हिरारीने भाग घेत असतो. दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना मी समाजकारणाला प्राधान्य देतो, राजकारणाला मी दुय्यम स्थान देतो. आणि 2 वेळेस मी जिल्हा परिषद लढलो आणि थोड्याफार फरकाने हारलो. पुन्हा एकदा नव्या जोमाने नव्या उमदीने आमच्या नेते आदरणीय नामदार पंकजाताई मुंडे साहेब यांच्या आशीर्वादाने यांच्या कृपेने व यांच्या सहकार्याने पुन्हा एकदा भाजपमार्फत चिखलबीड मतदारसंघातून सर्कलमधून जिल्हा परिषदच्या मी पुन्हा एकदा उमदीने या भागाचं नेतृत्व करण्याची ताकद ऐकून मिळेल अशी मी आज वाढदिवसानिमित्त अपेक्षा व्यक्त करतो. चला तर मग आज जन्मदिन साजरा होत असणारे सन्माननीय शिक्षण महर्षी तथा शिक्षण सम्राट सोमनाथरावजी भाऊ बडेसाहेब सांतर्गेतील बहादर जनतेच्या पाठबळावर राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या राजकीय ताकदीने जर
चिखलबीड जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून शिनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शिनी संधी मिळाली तर मग नक्कीच या भागाची सोनी करून शिनी दाखवून आणि राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाला शोभेल असे काम करून शिनी दाखवील व राजे शिवछत्रपतीच्या पावनभूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा राष्ट्रसंत भगवान बाबांच्या पावनभूमीमध्ये असणाऱ्या चिंचोण या नगरीतील मायबाप जनतेचा आशीर्वाद नक्कीच माझ्या पाठीमागे उभा राहील असं वाढदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतात. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिवकरेज, बीड.